मराठी, तुमचा विश्वास आमची ताकद। यावेळची एक अत्यंत मोठी आणि खळबळजनक बातमी बुलढाण्यातून समोर येतेय। बुलढाणा जिल्ह्यात सत्ताधारी शिवसेनेने आपल्याच सत्तेतील पोलीस प्रशासनाविरोधात थेट युद्ध पुकारलंय। आमदार संजय गायकवाड यांचे सुपुत्र पृथ्वीराज गायकवाड आणि जिल्हाप्रमुख ओमसिंग राजपूत यांच्या नेतृत्वात शिवसैनिकांनी थेट जिल्हाधिकारी कार्यालय गाठलं आणि पोलीस यंत्रणेविरोधात प्रचंड घोषणाबाजी केली। जिल्ह्यातील अवैध धंदे, वाढती गुन्हेगारी आणि मानवी तस्करी रोखण्यात पोलीस अधीक्षक निलेश तांबे पूर्णपणे अपयशी ठरल्याचा आरोप करत त्यांच्या निलंबनाची मागणी करण्यात आली आहे। एवढंच नाही तर उद्या म्हणजेच 1 जुलैपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणाचा इशाराही देण्यात आलाय। बुलढाण्यात कायदा आणि सुव्यवस्थेचे 3-13 वाजल्याचा गंभीर आरोप करत शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांचे सुपुत्र पृथ्वीराज गायकवाड आणि शिवसेना जिल्हाप्रमुख ओमसिंग राजपूत आज आक्रमक झाले। थेट मुख्यमंत्र्यांच्या नावे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देत पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांच्या तात्काळ निलंबनाची मागणी करण्यात आली आहे। शिवसेनेने थेट पोलीस अधीक्षकांवर हप्ता वसुलीचे गंभीर आरोप केले आहेत। जिल्ह्यात अवैध हातभट्टी दारू, गुटखा, गांजा आणि अंमली पदार्थांची उघडपणे तस्करी सुरू असून पोलीस प्रशासन मात्र मूग गिळून बसल्याचा आरोप निवेदनात केला आहे। या हप्ता वसुलीसाठी काही श्रीकृष्ण कुवारे आणि सुनील किंगे नामक पोलीस कर्मचाऱ्यांचाच वापर केला जात असल्याचा खळबळजनक दावाही शिवसेनेने केला आहे। धक्कादायक बाब म्हणजे जळगाव जामोद येथे घडलेला अज्ञात महिलेचा शिरच्छेद आणि सन 2025 मधील अल्पवयीन मुलींचे रहस्यमयी अपहरण या प्रकरणांमध्ये मानवी तस्करीचा संशय असतानाही पोलिसांनी कोणतीही कारवाई केली नाही। गोवंश हत्या, ऑनलाईन फ्रॉड आणि तब्बल 40 निष्पाप लोकांचा अपघातात गेलेला जीव या सर्व घटनांमुळे जनतेत तीव्र रोष आहे। पोलिसांच्या याच निष्क्रियतेविरोधात आता सत्ताधारी शिवसेनेने उद्यापासून म्हणजेच 1 जुलैपासून आमरण उपोषणाची घोषणा केली आहे। असं कसं होत नाही, असं कसं होत नाही, अरे एसपीचं करायचं काय? आमच्या नेमक्या मागण्या या आहे की बुलढाणा जिल्ह्यामध्ये चालणारे अवैध धंदे, मोठ्या प्रमाणात होणारी गौमातेची तस्करी, जिल्ह्यात चालणाऱ्या अवैध दारू, खुलेआम देशी कट्टे, नकली नोटा बुलढाणा मोठ्या प्रमाणात वाढलेल्या आहेत। त्याचा व्यवहार देखील सुरू झालेला आहे। जिल्ह्यामध्ये जागोजागी घरफोड्या मोठ्या प्रमाणात झालेल्या आहे। त्या बुलढाणा शहरामध्ये जवळपास 200च्या वर गाड्या चोरी गेलेल्या आहे, तर जिल्ह्याचा आकडा 1000च्या वर असेल। याच्याकरता आम्ही कलेक्टर साहेबांना हे निवेदन देण्याकरता आलेलो की आतापर्यंत आमच्या जिल्ह्यामध्ये नवीन एसपी निलेश तांबे हे साहेब आल्यापासून आतापर्यंत कुठल्याच पद्धतीने त्यांनी या गोष्टी थांबवलेल्या नाही आहेत। उलट त्यांचा जे एसपी हेडक्वार्टर आहे त्याच्या मागं त्यांच्या पोलीसच्या ज्या वस्त्या आहेत तिथे देखील घरफोड्या झालेल्या आहेत आणि ते अजून देखील ते आरोपी त्यांना सापडण्यात नाही आलेले। त्यानंतर आमचा एक संतप्त असा सवाल आहे, तर हे पोलीस प्रशासन हे जनतेसाठी आहे, मग जनतेला हा मोठ्या पद्धतीचा त्रास का सुरू आहे? आम्ही एसपी साहेबांच्या विरोधात, जिल्हा पोलीस प्रशासनाच्या विरोधात मोठ्या पद्धतीने उद्या आमरण उपोषण या ठिकाणी करणार आहे। धर्मज्योती फाउंडेशनच्या माध्यमातून व शिवसेनेच्या वतीने सर्व नगरसेवक, जिल्हा प्रमुख, सन्मान्य पदाधिकारी आज आम्ही त्याचकरता या ठिकाणी निवेदन दिलेले। आमची मागणी ही आहे की जिल्ह्यामध्ये चालणारी अवैध दारू, मोठ्या प्रमाणात चालणारे अवैध धंदे, गौ तस्करी, घरफोड्या करणारे जेवढेही चुकीच्या गोष्टी जिल्ह्यामध्ये होत असेल त्या सगळ्या बंद झाल्या पाहिजे आणि ज्याही पोलीस प्रशासन या गोष्टी जर मागे घालत असेल तर आम्हाला आमच्या एसपीचं निलंबन या ठिकाणी पाहिजे। या प्रशासनामध्ये जे कोणी निगडीत असतील त्या सर्वांचं आम्हाला निलंबन पाहिजे। तर एकंदरीत सत्तेत एकत्र असूनही शिवसेनेने पोलीस प्रशासनाविरोधात उगारलेले हे बंड आता संपूर्ण राज्यात चर्चेचा विषय ठरत आहे। थेट पोलीस अधीक्षकांच्या निलंबनाची मागणी आणि उद्यापासून सुरू होणारे आमरण उपोषण यावर आता गृहमंत्री देवेंद्र फडणवीस काय ॲक्शन घेतात याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे। ब्युरो रिपोर्ट, लोकप्रिय मराठी न्यूज, बुलढाणा। अशाच ताज्या आणि वेगळ्या घडामोडींसाठी पाहत रहा लोकप्रिय मराठी न्यूज।